बोलण्यासारखं बरंच आहे. 100 कोटीच्या कामामध्ये निवडणुकीमध्ये देखील तिने अपप्रचार केला. हे वर्क ऑर्डर झालीच नाही म्हटले, आता पण ते अपप्रचार करतात. अहो निधी आणून द्यायचं आमचं काम आहे. पण खालचे अधिकारी जे आहेत, मी मगाशी म्हटलं उद्वेगानं मी म्हणतो ते पगडा आहे त्याचा. 15-20 वर्षामध्ये त्यांचं राजकारण वेगळं आहे. त्यांचं राजकारण जे आहे ते प्रेशराईज करण्याचं राजकारण. आम्ही अशा लातूरचा विकास व्हावा यासाठी हातवाडीचा आमचा प्रयत्न आहे, ते लवकर होणारच आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून रिंग रोड व्हावा यासाठी माझा सीएम साहेबांकडे माझा आणि अंमलजी मार्गांचा प्रयत्न आहे. अनेक गोष्टी आम्ही करतोय. ती थेट पाईपलाईन त्यांनीच आणली होती, त्यावरती काय आरोप झाले आपल्याला माहित आहे. तुम्ही 7 रंग काढणार तर 10 रंग काढा. कसले रंग काढता तुम्ही? तुम्ही ज्यावेळेला काम तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळी तुम्ही काही काम केलं नाही. तर बघा आता यामध्ये इतके वर्ष महानगरपालिकेवर राज्य कुणी केलं? शहरातल्या त्रुटी ठेवण्याचं काम कुणी केलं? त्यांनीच केलं ना. या त्रुटी म्हणजे आम्ही काही कुणाच्या दुश्मन नाही होता. त्यांनी सत्ता भोगली, त्या सत्तेमध्ये त्यांनी काही केलं नाही. ती थेट पाईपलाईन त्यांनीच आणली होती, त्यावरती काय आरोप झाले आपल्याला माहित आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी अशा पद्धतीने जर लोकांना त्रास होणार असेल निश्चितपणे त्या गोष्टी पुढे येतात, त्याचमुळे त्रास होते ना. आणि मग ह्या सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही 7 रंग काढणार तर 10 रंग काढा. कसले रंग काढता तुम्ही? तुम्ही ज्यावेळेला काम तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळी तुम्ही काही काम केलं नाही. आणि उगीच काहीतरी मग बोलायचं हक्कभंग कसा दाखल करता, काय करता. हक्कभंग दाखल करता म्हणजे माझा अधिकार आहे. जर माझ्या जनतेच्या कामासाठी मी एखाद्या अधिकाऱ्याला जर काही बोलत असलो आणि त्या माझ्या त्या प्रश्नाला किंवा त्या काही समस्या असेल त्या अधिकारी सोडवत नसेल तर मला विधानसभेला दिलेला अधिकार आहे. यामध्ये देखील गैरसमज पसरवण्याचा त्याने प्रयत्न केला, हे अत्यंत चुकीचं आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत लक्षात. एक लक्षात घ्या, खरं बघायला गेलं तर आता बोलण्यासारखं बरंच आहे. 100 कोटीच्या कामामध्ये निवडणुकीमध्ये देखील तिने अपप्रचार केला. हे वर्क ऑर्डर झालीच नाही म्हटले, आता पण ते अपप्रचार करतात. अहो निधी आणून द्यायचं आमचं काम आहे. या ठिकाणी शहरामध्ये रस्ते नाही आहेत, पावसामुळे रस्ते वाहून गेले होते. रस्ते वाहून गेले असताना शहराला या ठिकाणी सोयी सुविधा द्यायच्या आहेत. सन्माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली, त्यांनी 100 कोटी रुपये दिले. निधी का माझ्या बँकच्या अकाउंटवर येतो का? तो महापालिकेच्या अकाउंटवर येतो. त्याची प्रोसेस चालू असती. त्यामध्ये कुणी जो कॉन्ट्रॅक्टर असेल महापालिकेच्या त्या क्रायटेरियामध्ये बसेल त्याला ते काम मिळत असतं. हे काम करून घेण्याचा कोणाचा अधिकार आहे? ही जबाबदारी कोणाची आहे? ही आमची जबाबदारी नाही, तरी आम्ही लक्ष ठेवतो. त्यामुळे आम्हाला हे प्राधान्याने घ्यावं लागलं. पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल. मला साधारण एक गोष्ट लक्षात आली की अधिकारी यांच्या काळामध्ये सतेज पाटील जे म्हणतात 20-25 वर्ष त्यांची सत्ता आहे महापालिकेवर, एवढं हे अधिकारी सोकावलेले आहेत, कुणाचं काय ऐकणच झालेले आहेत. पण सगळ्या अधिकाऱ्यांना मी म्हणणार नाही, काही अधिकारी चांगले देखील आहेत, ते सेवा करत आहेत या ठिकाणी. पण जे अधिकारी चुकतात त्यांच्यासाठी आवाज उठवणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय कुठेतरी घेण्यापेक्षा आपली कुठे काही चूक झाल्या का याचा देखील त्यांनी तपास केला पाहिजे ना. आणि यामुळे सर्वांनी मिळून सुधारणा केली पाहिजे. हे बघा, मी माझा एक वेगळा स्वभाव आहे. जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत चांगलं चाललंय. जिथं अधिकार वापरायचे तिथं अधिकार वापरणार. आणि आज आमचे पालकमंत्री आज अधिकार वापरायची वेळ का आली आमचा? इतके दिवस मी सांगायला लागलोय हे असं कराय, महापालिकेचं उत्पन्न वाढवा, या दृष्टीने हे पहा. ही ज्या वेळेला परिस्थिती निर्माण अशी होईल त्यावेळेला आम्ही अधिकार आमचे वापरणार ना. आणि मग इथून पुढच्या काळामध्ये बघा आता आम्हाला इथून बसावं लागेल आठवड्याला. सन्मान्य आयुक्त ह्या सक्षम आहेत, मला त्यांच्या बाबतीत काय बोलायचं नाही. पण आपले खालचे अधिकारी जे आहेत, मी मगाशी म्हटलं उद्वेगानं मी म्हणतो ते पगडा आहे त्याचा. 15-20 वर्षामध्ये त्यांचं राजकारण वेगळं आहे. त्यांचं राजकारण जे आहे ते प्रेशराईज करण्याचं राजकारण. आम्ही अशा पद्धतीने कधीच कुठल्या डिपार्टमेंटकडे बघितलं नाही. त्यांचं काम चालू दिलेलं आहे. पण जिथं त्रुटी आहे, जिथं नागरिकांना त्रास होतोय तिथं मात्र आम्ही लक्ष घालणार आणि त्यात सुधारणा करणार. हे बघा, या सगळ्या गोष्टींना काही प्रोसेस आहे. आता सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आयुक्तांना काही सूचना दिलेल्या आहेत, काही आदेश दिलेले आहेत. बघा, प्रत्येक गोष्ट माणूस हा प्रत्येक 100% वाईट नसतो. आपण त्याला सुधारण्याची पण संधी दिली पाहिजे. एखाद्या वेळेला कारवाई केली पाहिजे. बाकीच्या काही लोक सुधारतात ते काही बघितलं पाहिजे. यंत्रणा सुधारण्याचं आपण काम केलं पाहिजे. यंत्रणा मोठ्याच काम नाही केलं पाहिजे. आणि यंत्रणा सुधारण्याचा आज पाठ हा पहिला होता. निश्चितपणे मला खात्री आहे की सगळ्यांना आपण दोष देऊ शकत नाही. आपल्याच मातीतले अधिकारी आहेत, कुठेतरी सुधारतील. पण अत्यंत जे आहे चुकतात त्यांच्यावर मात्र निश्चित कारवाई करण्याचे सन्माननीय पालकमंत्री या ठिकाणी प्रशासनाने चांगली कामं सुरू झालेली आहेत. आता तिथं लोकप्रतिनिधी किंवा गरज नाही. आता
काम आलेलं आहे. आता ही गरज आलेली का की प्रशासन काम करत नाही नाही बघा, प्रत्येक ठिकाणी असं म्हणता येत नाही. एक लक्षात घ्या, महायुतीनं जो निधी गेल्या 5-7 वर्षामध्ये महापालिकांना दिला, महापालिकेच्या युडीसीपीआर मधला बदल असेल, विविध नियमांमध्ये बदल असतील आणि शहर सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले ते मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की महाआघाडीनं किंवा त्यांनी केलेले नव्हते. जे काही केलंय ते चांगल्याच पद्धतीने काम केलेलं आहे. काही ठिकाणी अशा अडचणी आहेत त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बघा, यासाठी ज्या वेळेला गरज पडली त्यावेळी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत, म्हणजे एकत्रित आहोतच, पण या ठिकाणी यंत्रणा सुधारण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. सूचना सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या अधिकारामध्ये प्रशासकांना दिलेल्या आहेत. मला खात्री आहे माणूस असतो, प्रत्येक जण काय अत्यंत चुकीचा नसतो, पण अत्यंत जो चुकीचा आहे त्याच्यावरती कारवाई करायला त्यांनी सांगितलं आहे. पुढच्या काळामध्ये जी काय आपल्या कोल्हापूर विषयी लोकांची ओरड होती ती सत्य आहे. नवरात्रमध्ये आलेले नागरिक रस्ते पण ओढायचे, पाणी पुरवठ्याचा विषय होता, आरोग्याचा विषय होता, या ठिकाणी भ्रष्टाचार असतील, यासाठीच आपण एकत्र आलेलो आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसणार नाही. कोल्हापूरचा विकास व्हावा यासाठी हातवाढीचा आमचा प्रयत्न आहे, ते लवकर होणारच आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून रिंग रोड व्हावा यासाठी माझा सीएम साहेबांकडे माझा आणि अंमलजी माडकांचा प्रयत्न आहे. अनेक गोष्टी आम्ही करतोय. आज कन्व्हेन्शन सेंटर 277 कोटीचा आलेला आहे. आयटी पार्क आपण कोल्हापूरात आणतोय. अनेक गोष्टी आपण करायला लागलेल्या आहे. सर्किट बेंच आलेला आहे. अनेक गोष्टी आपण करतोय. कोल्हापूरचा विकास व्हावा यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. नाही बघा, मूलभूत गरजांच्या संदर्भात सातत्याने आपल्या बैठका होत असतात. अत्यंत काही वेळेला म्हणजे पाणी पुरवठा 8 दिवस पाणी पुरवठा न होणं हे निश्चितपणे चुकीचं होतं. त्यासाठी आज पुन्हा ही बैठक घेतली. आरोग्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, हे लवकरात लवकर जसं सन्मान्य पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुढच्या 8 दिवसातच 13 तारखेपर्यंत आम्हाला त्याचा ऍक्शन प्लॅन द्यावा. कुणाचंही लाड आपण करत नाही. आजची बैठक आणि त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया का तुमचा आजचा प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. छोटासा प्रश्न आहे, कोल्हापूरच्या वाहतुकीचा जे ट्रॅफिकची समस्या आहे, तर या ट्रॅफिकच्या समस्येवर कोल्हापूरच्या वाहतुकी संदर्भात सन्मान्य क्षीरसागर साहेब आणि अमोल माडिक साहेबांनी या ठिकाणी आयुक्त मॅडमना सूचना दिली आहेत. 8 दिवसांमध्ये कोल्हापूरचे एसपी आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या बरोबर एक प्लॅनिंग केलं जाईल. पार्किंगच्या सुविधा वाढवणं आणि वाहतुकीचा शिस्त लावणं. वाहतूक इतकी वाढली की आपल्याला भविष्यात सुद्धा अजून हे खूपच आपल्याला त्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्याचे रिझल्ट येण्याबरोबर त्या रिझल्टच्या माध्यमातून लोकांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा लाभ होईल अशा पद्धतीचं नियोजन आपण करतो. शाळांना पर्यटन कसं गेले की आज अनेक शाळांचे विद्यार्थी सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या शाहूकारीचे मुख्यमंत्र्यांचा 2 तारखेला दौरा अपेक्षित होता. ती वेळ झाली नाही, पण त्याच्याबरोबर ही थोडीशी अशी त्या मुलांना बोलवण्यात असताना आपण थोडस काय नियम काय बघायला पाहिजे. आपण शिक्षण विभागाने पर्यटन 6 शाळेची समन्वयाचा अभाव असला तर तो तात्काळ आम्ही त्याला सूचना देऊ. कारण अपेक्षित असं आहे की मुलांना या सगळ्या वाघनख्यात बघण्यासाठीच जे काय आपण बोलवतोय त्यावेळेला त्याचं नियोजनही पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप प्राऊड फिलिंग अशा पद्धतीचा तो कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे त्याच्या नियोजनात काय अजून अनियमितता असेल तर तात्काळ आम्ही आता या बैठक आठवड्यात सूचना देऊ. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.